नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत चिकन चिली आणि बर्न गार्लिक फ्राईड राईस. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. युजली रात्रीचा राईस लागतो. माझ्याकडे नव्हता म्हणून मी सकाळी लावला आणि असं परातीमध्ये थंड करायला ठेवलेला आहे, कारण तो मोकळा व्हायला लागतो. त्याच्यामधलं स्टार्च सगळं पूर्णपणे थंड होऊन मोकळा होतो आणि त्याच्यानंतरच फ्राईड राईस छान लागतो. इथे हाफ अ किलो ब्रेस्ट बोनलेस आहे, 6 एग्स लार्ज, 2 लार्ज अनियन्स आहेत जे मी रिंग्स मध्ये कापून घेतलेले आहेत. एक अनियन गार्लिकचा आहे, तो मी साफ करून घेतलेला आहे. इथे ब्लॅक पेपर आहे, चिली फ्लेक्स आहेत. हे सूप साठी लागणारं साहित्य आहे. आधी चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आधी ती कृती सुरू करूया. चला तर मग वळूयात कृतीकडे. पॅन मध्ये मी 1 टीस्पून हीप ऑफ टीस्पून बटर घातलेलं आहे. ते आता मेल्ट होईल. आपल्याला नंतर बाईट साईज पीसेस करून घ्यायचे उकडलेल्या चिकनचे, म्हणून आधी मी असंच्या असंच अख्खी 2 ब्रेस्ट त्याचं सूप करायला ठेवणार आहे. ज्यांना व्हेज फ्राईड राईस हवा आहे त्यांनी टोटली ही जी स्टेप आहे ती इरेज करा आणि पुढच्या स्टेप्समध्ये जा. पुढच्या स्टेपसाठी लागणार आहे क्रश केलेलं लसूण, अख्ख्या मिरच्या, त्याचे मी असे पुढचे हे फक्त कापलेले आहेत. त्याने जास्त तिखट होत नाही आणि लहान मुलं पण खाऊ शकतात. स्प्रिंग अनियन आहे, त्याच्या पुढचं जे बल्ब्स आहेत व्हाईट बल्ब्स ते मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि स्प्रिंग अनियनचे पातं असतं ते पण बारीक कापून घेतलेले आहेत. एक अख्खा हे भरून काय साधारण 200 ग्रॅम मशरूम्स आहेत, हे ते वापरते आम्ही क्रश करून. म्हणजे थोडंसं हेल्दी पण होतं फ्राईड राईस आणि मशरूम मध्ये देर इज अ गुडनेस ऑफ हेल्थ, त्यामुळे आय थिंक एव्हरीवन शुड ईट मशरूम. मशरूम मध्ये विटॅमिन डी असतं, बोन्ससाठी चांगलं, आणि ओव्हरऑलच मशरूम इज गुड फॉर गट. मशरूममुळे जेवणामध्ये गुडनेस इज उमामी एक फ्लेवर येतो आणि इट टेस्ट रिअली ऑसम. आता आपण ह्याच्यामध्ये आधी लसूण घालून घेऊयात आणि इमिडिएटली कांदा घालून घेऊयात, जो मी सर्कल्स मध्ये कापून घेतलेला आहे. सर्कल्स मध्ये कापून घेण्याचं कारण कांदा असाच आपल्याला वरनं स्किम आउट करून बाहेर काढून टाकता येतो, जो नंतर हे तुम्ही सूप म्हणून पण बाय द वे पिऊ शकता. ह्याच्यामध्ये इट इज अ क्युअर फॉर कोल्ड, तर तुम्ही हे सूप नक्की ट्राय करा. जस्ट सूप पण तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये बाकी काही नाहीये. थोडासा लसूण आहे, 2 कांदे आहेत आणि आता ह्याच्यावरती मी ब्लॅक पेपर घातलंय आणि थोडी चिली फ्लेक्स घातले फॉर अ लिटल बिट ऑफ टेस्ट. अख्खी ब्रेस्ट आहे, ती मी अख्खी ब्रेस्ट घालती आहे. ह्याला तुम्हाला भाजून वगैरे घेण्याची गरज नाही. आता ह्याच्यात डिरेक्टली आपण थंड पाणी घालूयात आणि अर्धा तास हे सूप छान उकळून घेऊयात. त्याने ब्रेस्ट पीस पण उकडलेला मिळेल आपल्याला आणि नंतर त्याचे छान बाईट साईज पीसेस करायचे, जसे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खाल्ले असतील. मी तुम्हाला दाखवेन, पण अगदी छोटे डायमंड शेप कट असतो तो मी तुम्हाला आज दाखवेन करायला. तसा करून तुम्ही ऍड करू शकता. पण ही पहिली स्टेप आहे चिकन फ्राईड राईस साठी. चिकन नसेल तर फक्त एग फ्राईड राईस पण करू शकता. ही स्टेप तुम्हाला वगळायला लागेल. आता हे उकळू देत. ह्याच्यामध्ये मी जास्त
मीठ वगैरे घालणार नाही आहे, कारण की मला ह्याच्यामध्ये फ्राईड राईसमध्ये मी सोया सॉस घालणार आहे आणि फ्राईड राईसमध्ये पण मीठ असणार आहे. तो स्टर फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे ओव्हर पॉवर होऊ शकतं चिकन मधलं मीठ, म्हणून मी मीठ कमी घालणार आहे. आता आपण हे छान उकळून देऊयात आणि उकळल्यानंतर अर्ध्या तासाने भेटूयात. याच्यामध्ये हा जो मॅजिक क्यूब्स आहेत चिकनचे, तो पण मी एक घालते फॉर फ्लेवर. त्याच्यात बाकी काही नाही, MSG असतं आणि चिकन स्टॉकचे गुडनेस असतो. MSG enhances the flavor. MSG is not harmful, it's not toxic. So kindly, before judging MSG, please read about it. आणि हे सायंटिफिक फॅक्ट हा प्रूव्ह केलेला आहे की MSG इज नॉट हार्मफुल, इट इज जस्ट अ टेस्ट एनहान्सर. आता मी सॉटे करायला टाकलंय लसूण आणि मिरची. त्याच्यामध्येच आपण आता आधी कापून घेतलेला कांदा घालूयात. म्हणजे स्प्रिंग अनियनचे जे बल्ब्स होते ते आहेत हे. त्याच्यामध्येच यू हॅव टू डू इट रिअली फास्ट. त्याच्यामध्येच मी आता बारीक कापून घेतलेला मशरूम घालते आहे आणि मगाशी आपण जे सूप केलं त्याच्यामधल्या चिकनचे मी असे बाईट साईज पीसेस करून घेतलेले आहेत, ते घालते. आणि अंड मी स्क्रॅम्बल करून घेतलं होतं, 6 अंडी, ते स्क्रॅम्बल्ड एग आहे, ते घालते आता. नाउ लेट्स कंबाईन. सगळं आपण एकत्र सॉटे करून घेऊया. हे सगळं हाय हीट वरती करायचं म्हणजे पटपट होतं, कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी कुक्ड आहेत. आपण मिन्स केलेलं जे मशरूम आहे बारीक कापलेलं, ते तसंही त्या हीट मध्ये शिजलं जातं. अंडी आपण आधी स्क्रॅम्बल करून घेतलेली होती. गार्लिकचा जो कच्चा फ्लेवर असतो तो पण आता गेलेला आहे, बिकॉज आपण त्याला गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या आहेत. सो हे झालंय. ह्याच्यामध्ये आता घालूया सोया सॉस. मी मीठ घालत नाही ह्याच्यामध्ये, कारण की मी लाईट सोया सॉस वापरते. लाईट सोया सॉस इज सॉल्टी, त्याच्यामुळे मीठ घालताना थोडा चेक करा आधी हे आणि मग मीठ घाला, कारण मीठ वरनं घालता येतं, जास्त पडलेलं बाहेर काढता येत नाही आणि मग वाढवत जायला लागतात गोष्टी, म्हणून मीठ आधी घाला. आता ह्याच्यामध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर घालूयात. एक छोटासा स्पून प्लस अजून एक. याला पाणी सुटलंय, त्याच मोमेंटला आपण राईस घालूयात, म्हणजे राईसला पण या सगळ्याची एक छान चव येईल. सॉरी, त्याच्या आधी मी अजून एक गोष्ट विसरले. ग्रीन चिली चिंग्सचा जो हा सॉस आहे तो पण एक मी पॉळी भरून घातलाय. वी लाईक हॉट अँड स्पायसी म्हणून मी चिली सॉस घातलेला आहे. इफ यू गाइज डू नॉट लाईक a lot of spice, you can always eliminate this sauce.
Now let's add rice to it. आणि आपण सगळं स्टर फ्राय करून घेऊयात. आणि मला नक्की मेसेज करून सांगा तुम्हाला हा दाखवलेला फ्राईड राईस कसा आवडला, तुम्ही ट्राय केलात का, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का. प्लीज गिव्ह मी फीडबॅक. जसा असेल तसा आय विल चेंज माय सेल्फ. इफ माझं काही चुकत असेल तर, आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मला मोटिवेशन मिळेल. आता हे आपण सगळं ऍड करून घेऊयात. युजली चिकन फ्राईड राईस मध्ये कुठल्या पण भाज्या घालत नाही, पण तुम्हाला सगळ्या मॉम्सचा प्रॉब्लेम माहितीये, मुलं सध्या भाज्या खात नाहीत. सो आय ट्राय टू disguise vegetables in something like this. So yummy. माझ्या पुराला समजतच नाही, लेकाला माझ्या, याच्यात मी काय घातलेलं आहे, म्हणून he eats it without any complaints. So that is why I add veggies now and then. आता ह्याच्यामध्ये आपण ग्रीन अनियन घालून घेऊया. स्प्रिंग अनियन, आय एम सॉरी. आणि सॉटे करून घेऊ. and आपला फ्राईड राईस इज डन. लेट्स डू द प्लेटिंग. हा नुसताच खायला पण मस्त लागतो, पण इफ यू गाईज वॉन्ट आय कॅन शो यू how to make chicken chili or kung pao chicken. Comment me what would you like to watch next. Now let's serve. Now the moment of truth, final product. हे आपला chili garlic burnt chicken fried rice with chicken clear soup. तुम्ही पण बनवा, खा, तुमच्या घरच्यांनाही खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. लाईक, आणि ज्यांनी केलं नाही आहे सबस्क्राईब त्यांनी करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय.